अशी आहे की हा जवळजवळ 180 वर्षानंतर हा कुंभ येतो। याची विशेषता अशी आहे की 2 स्नान अमावस्याचे आणि 1 अमावस्याला सूर्यग्रहण इतका मोठा पर्व काल येतो। त्यामुळे हा एक जगाचं लक्ष ह्या कुंभावर राहील आणि आमचे गिरीश भाऊ निश्चितच याला पूर्ण जगामध्ये जगप्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज आम्ही पूर्णपणे संतुष्ट आहे। सगळे काम सुरू झालेले आहेत, पण आखाडे जे आहेत ते 10 आखाडे त्र्यंबकेश्वरमधले मुख्य त्यांच्या कामांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सरकारच्या वतीने त्यांच्या ज्या प्रायमरी रिक्वायरमेंट आहेत, प्राथमिक गरजा आहेत, मग त्यांना शेड पाहिजे असेल मोठ्या ठिकाणी, त्यांना टॉयलेटची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, कॉन्क्रिटीकरण असेल आतमध्ये अंतर्गत त्यांचं, त्यासाठी आम्ही दरवर्षी म्हणजे दर कुंभमेळ्याला 12 वर्षापूर्वी दिलेले होते, त्यावेळेला आम्ही 1-1 कोटी रुपये दिले होते। आता यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी थोडा मोकळा हात सोडलेला आहे। त्यांनी सांगितलं त्यांच्या काय काय आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्याप्रमाणे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना मदत आम्ही करणार आहोत। त्यांच्या मदतीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही। त्यांची इच्छा आहे की 3 कोटी दिली पाहिजे, 4 कोटी दिली पाहिजे, निश्चित साहेबांनी सांगितलेलं मुख्यमंत्री मोदयांनी जे लागेल ते त्यांना आपण सगळी मदत करू। आणि हा कुंभमेळा अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कसा होईल, कारण हा यावर्षीचा कुंभमेळा हा खरं म्हणजे खूप मोठा होणार। आपण बघितलं प्रयागराजला गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटले, या ठिकाणी रात्री पार्श्वे व्यात्तम इष्णानि खानामुम इखा न सर्वलोकम इखान प्रणतास्मतः तुम्ही बस